नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत उपवासाचे फ्रेंच फ्राईज. तो उपवासाचे फ्रेंच फ्राईज करण्यासाठी लागणारं साहित्य आपण काढून घेतोय. ते इथे आपण 1/2 कप भगर घेतलेले आहे, म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत. तर तुम्हाला इथे जर जास्त करायचं असेल तर तुम्ही इथे भगरचं प्रमाण जास्तसुद्धा करू शकता. तर 1/2 कपमध्ये मी एकटीसाठीच उपवास आहे म्हणून मी 1/2च कप करत आहे. तर आता आपण 2 बटाटे घेतले होते उकडून, तर ते सोलून घेऊया आणि बारीक किसणीवरती आपण किसून घेणार आहेत. तर हे बटाटे मी अगोदरच उकडून घेतले होते. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा छान छान आणि साध्या आणि सोप्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर इथे 1/2 कप भगर आहे, तर आपल्याला तेवढ्या 1/2 कप भगरला 2 बटाटे भरपूर होतात. जर तुम्हाला जास्त घालायचे असेल तर तुम्ही इथे थोडंसं प्रमाण वाढवू शकता. तर आता आपण इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, आपण बारीक चॉप करून घेऊया. तर आपल्याला हे फ्रेंच फ्राईजमध्येच वापरायचे आहेत. तर इथे आपण गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण घालून घेऊया 2 चमचे तूप. इथे तुपाचा वापर न करता तुम्ही तेलाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि आता आपण या तुपामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे फोडणीला. जर तुम्हाला उपवासाला जिरं, कढीपत्ता वगैरे चालत असेल तर तुम्ही यामध्ये जिरं आणि कढीपत्ता वापरलं तरीसुद्धा चालेल. मी उपवासाला जिरं, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे वापरत नाही. जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही इथे वापरू शकता. त्याचबरोबर आपण या तुपामध्येच ही भगर घालून घेतलेली आहे आणि छान अशी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. तर भगरसुद्धा आपण मस्त तुपामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण जो बटाट्याचा किस करून घेतला होता, उकडलेल्या बटाट्याचा, तो घालून घेतलेला आहे. भगर आणि बटाट्याचा किस आपण आता मिक्स करून घेऊया. त्याचबरोबर इथे आता आपण हे 1 कप पाणी घातलेलं आहे. पाणी घालून आपण थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अजून 1 कप आपण पाणी इथे घालणार आहोत. तर भगर ही शिजल्यानंतर जास्त होते, त्यामुळे भगरला थोडंसं पाणी जास्त लागतं. तर आपली 1/2 कपच भगर होती, पण आपण 2 कप पाणी घातलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. तर भगर आपण नेहमी शिजवतो, जसं आपण भात करतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा भगरचा भात शिजवून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचे आहे. जेव्हा आपल्या भगरचं पाणी आटेल, थोडं कमी व्हायला लागेल, तेव्हा आपण असं झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती आपण भगर शिजवून घ्यायची आहे. इथे पुन्हा एकदा मी मिक्स करते व्यवस्थित सर्व पाणी. थोडंसं वरती येतं पाणी, त्यामुळे ते आपण एकदा झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा एकदा लो फ्लेमवरती आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. भगरच्या तांदूळाचं जे पाणी आहे ते कमी झाल्यानंतरच आपण झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे. तर आता भात आपला अगदी 2 ते 3 मिनटामध्येच रेडी होईल. तोपर्यंत इथे आपण स्टीलच्या या ट्रेला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुपाऐवजी तेलसुद्धा खाली लावून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता आपला भात रेडी झालेला आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर आता आपण हा भात या ट्रेमध्ये काढून घ्यायचा आहे. तर सर्व भात आपण या ट्रेमध्ये व्यवस्थित असा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण या चमच्याने थोडंसं याला आपण जसं पीठ मळतो त्या पद्धतीने चमच्याने असं व्यवस्थित दाबून दाबून जरासं मिक्स करून असं जरासं पीठ मळल्यासारखं आपण करून घ्यायचं आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे, थोडीशी मेहनत आहे, पण टेस्ट एकदम उत्तम आहे. बनते सुद्धा लवकर, अगदी वेळ न लागता आपण ही पटकन एक 10 ते 15 मिनटामध्ये आपली ही रेसिपी रेडी होते. तर व्यवस्थित असं आपण हे दाबून दाबून भगर मळून घ्यायची आहे थोडीशी, म्हणजे आपला भात छान खाली ट्रेला चिकटला जाईल व्यवस्थित. तर असा मळून झाल्यानंतर आपण सर्व बाजूने एकसारखा असा हा भात पूर्ण ट्रेमध्ये पसरवून घ्यायचा आहे.
आणि एक 10 मिनटं आपण याला थंड करण्यासाठी ठेवून देऊया. सेट करून घ्यायचं आहे. आणि आपला जेव्हा हा भात सेट होतो तेव्हा 10 मिनटाने आपण सुरीने त्याच्या जराशा कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. अगदी साईडून आपण सुरीने किंवा एखाद्या पातळ चमच्याने तुम्ही असं त्याच्या कडा मोकळा करून घेऊ शकता. तर असं आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्या कडा मोकळ्या करून मग आपण हे काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा भात अगदी व्यवस्थित असा चिकटला जातो. तर हा आपला भात अगदी मस्त असा व्यवस्थित निघलेला आहे. आता आपण चटणीची तयारी करून घेऊया. तो अजून थोडासा थंड होतोय भात, त्यामुळे आपण त्याला साईडला ठेवलेला आहे. तर इथे मी अगदी थोडेसे शेंगदाणे आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर चटणीचं प्रमाण तुम्हाला जेवढं करायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे शेंगदाणे आणि खोबरे वापरू शकता. त्याचबरोबर इथे मी थोडंसं दही वापरलं आहे, 1 चमचा, आणि अजून थोडंसं दही या चटणीमध्ये घातलेलं आहे. आणि हा एक हाफ टीस्पूनच आपण इथं ही मिरची पावडर घेतली होती, पण तीसुद्धा खूप वाटली म्हणून मी अगदी थोडीशी त्यातली ठेवलेली आहे. आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. चटणी तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही इथे चटणी करू शकता, कमी जास्त किंवा तिखट, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे चटणी करू शकता. तर ही चटणी आपण छान अशी मस्त मिक्सरमध्ये फिरवून घेतली आहे. आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण या चटणीला वरतून फोडणी घालणार आहोत. तर इथे फोडणीसाठी मी तेलामध्ये फक्त 1 सुकी मिरची घालून फोडणी घालणार आहे. तर इथे आपण 4 दाणे साखरेचे घालून घेतलेले आहेत. थोडीशी साखर वापरायची आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडी जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल. दही थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी इथे थोडीशी साखर वापरली आहे. तर इथे फक्त तेलामध्ये मी 1 सुकी मिरची घालून फोडणी घालून घेतलेली आहे. बाकीचं काहीही घातलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जिरे आणि कढीपत्त्याचा वापर करू शकता. तर अशी ही मस्त आपली उपवासाची दह्याची चटणी छान अशी मस्त रेडी झालेली आहे. तर आता आपण इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया. म्हणजे जोपर्यंत आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण आपले फ्रेंच फ्राईज जे आहेत ते व्यवस्थित असे काप करून घेऊया फ्रेंच फ्राईजचे. तर तेल आपलं छान गरम होऊन द्यायचं आहे, कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला. तर आता हे आपण हे साईडचे व्यवस्थित जे ट्रेचा आकार आहे तो काढून घेतलेला आहे. तर हे सुद्धा आपण असंच खाल्लं तरीसुद्धा चालेल, कारण हा भात आपला शिजलेला आहे. तर आता आपण याचे 2 भाग करून घेतो आहे. तर पूर्ण स्ट्रिप काढली अशी कापून तर भरपूर लांब होईल, त्यामुळे मी इथे अशी छोटीशी 2 भागांमध्ये याचे भाग करून मग याचे फ्रेंच फ्राईज कापून घेतलेले आहेत. तर तेल आपण एकदम छान कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर हे तेलामध्ये आपण सोडायचे आहेत भगरीचे फ्रेंच फ्राईज. तर हे तळताना जराशी जपून तुम्ही काळजी घेतच व्यवस्थित तळा, कारण हे तेलामध्ये घातल्यानंतर जरासं उडतं, तर तुम्ही स्वतःला सांभाळून व्यवस्थित फ्राय करा. तर मी अगोदर झारा घेतला होता, पण झाराने हे पलटता येत नव्हतं. माझ्या झाराच्या कडा जरा वरती होत्या, त्यामुळे ते पलटी करता येत नव्हतं. त्यामुळे मी इथे उलटनं घेतलं आहे. ते आपण तेलामध्ये घातल्यानंतर काय होतं, हे एकमेकांना चिकटले जातात, त्यामुळे हे पलटी करायला आपल्याला थोडंसं हे होतं. तर आपण व्यवस्थित सावकाश असं हे फ्राय करून घ्यायचे आहेत. पूर्ण असे व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचे आहेत. खायला एकदम छान क्रिस्पी लागतात. अगदी कोणी तुम्हाला म्हणणारही नाही की हे बगरीपासून बनवलेलं आहे. इतकं छान टेस्टी लागतात की तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. फक्त फ्राय करताना जरा स्वतःची काळजी घ्या. टाकल्या लगेचच त्याला पलटी करू नका. थोडं 5 मिनटं व्यवस्थित एका बाजूने परतून झालं की मग आपण याला पलटी करायचं आहे. लगेचच पलटी करण्याची घाई करू नका, म्हणजे व्यवस्थित ते भाजले जातील. आणि जर तुम्ही टाकल्या लगेचच पलटी करायला गेलात तर आपले फ्रेंच फ्राईज तुटण्याची शक्यता असते.
तर अशा पद्धतीने आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. अगदी टेस्टी, कुरकुरीत, क्रिस्पी, अगदी शेवटपर्यंत आपल्याला घास ना घास एकदम कुरकुरीत लागतो. आता मी तुम्हाला हे असं खाऊन दाखवते. एकदम मस्त अशी क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्टीसुद्धा झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हालासुद्धा नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.